सगळ्यांना शुभ सकाळ. सकाळी सकाळी झालं आमचं सडी सारवण. मस्त घरादारात एकदम गावात रम्य वातावरण चालू आहे. नवीन वर्षानिमित्त सारी धामाधूम चालू आहे. जिकडे तिकडे गाणे चालू आहे. आणि तुम्हाला पण नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष असो का काही असो, जे काम करायचं ते करावंच लागते. असं नाही की नवीन वर्ष आहे तर मग चला फिरायला. आणि हे आमचं नवीन वर्ष याच्यातच आहे. सकाळी चारा बांधून झाला बकऱ्याले, घरादाराचं सडी सारवण झाला आणि बकऱ्या मस्त खाऊ राहिल्या चारा. रोजच्यापेक्षा तर आज गडबड झाली. मांग म्हणाले हाय नवीन वर्ष, पण नवीन वर्षाच्या गेल्या सगळ्या बकऱ्याचं केलं धुई धाय, तेल पाणी माती लावणं सगळं गेलं. आता सगळ्या बकऱ्या वावरात चालले. नवीन वर्ष आहे म्हणून काय झालं, त्याला चालायला न्यास लागत आणि मला बी जे काम आहे ते करावंच लागत. आता घेतो मी हे झाडझूड करून. रोज तरी बकऱ्या सुटायच्या पहिले जेवण म्हणजे चहा पेत असतो. आज तर चहा नाही ना काहीच नाही. आज तर चुलीचं तोंडच पाहिलं नाही. नवीन वर्ष चालू झालं तसं. बाहेरचे काम करून लागलो आता स्वयंपाकाले. दुपारी चूल पेटेलाय मस्त. घेतो 2 पोळ्या टाकून. पण आज भाजी काय करा याचा विचार पडलाय. पण भाजीचं जाऊ दे, आता चूल पेटेलाय तर पोळ्या करून घेतो. आणि पोळ्या व्हायला जमतेच काही ना काही मेळ भाजीचा. कारण की मग चूल जर इजली तर मग लय वांदे होतात पोळ्यासाठीचे. आणि गॅसवर पोळ्या गोळ नाही लागत. आज म्हटलं सगळं निपाता आटपूनच करून घेतं सगळं. पण भुकाई लय जास्त लागली आज. आज तर असं सकाळून पासून तोंडच नाही पाहिलं चुलीचं. पण शेवटी भूक लागल्यावर चुलीचं तोंड हे पाहावंच लागते. आज तर मामांग कोणची गडबड आहे काय माहित. काम तेच आहे पण गडबड लय जास्त आहे. आज एक पोळी चुलीत झाली आणि एक पोळी आता तव्यावरच शेकली. अशा झाल्या 2 पोळ्या. आणि मिरच्या भाजून घेतो आता भाजीले होणार आहे वांगे. आता तुम्ही म्हणसान की नवीन वर्षात नुसतं सुक्क तेच ते, तर तेलाचं मला बिलकुल चालत नाही. आणि आजच कशी मशी मी चांगली ठणठणीत दिसू राहिली. त्याच्यानं म्हणलं तेलाचं काय करा. आणि गोडधोड तर मी बिलकुल खात नाही. हां मटण असेल तर मग लय चालते. मग त्याला तब्येत बरोबर नाही पाहिजे ना खराब नाही पाहिजे. आता गोडधोड आणि गोडधोड मला बिलकुल जमत नाही. त्यासाठी मस्त आता टाकल्या 2 पोळ्या आणि करून घेतो वांग्याची भाजी. वांग्याच्या भाजीले आता ठेच्याचेच करतो मस्त वांगे. आणि दाणे आहेतच आपल्या सोबतीले. आज असं उरलं की काय करावं काय नाही. आणि किती लवकर अटपावं आणि किती नाही. पण ते काही लवकर अटपून नाही राहिले काम. संध्याकाळ का होईना तर आपल्याला कोणचे काम हात बकऱ्या वावरात गेल्यावर खाणंच आहे फक्त. आणि डबल संध्याकाळ बकऱ्याच्या तयारीत राहणं आहे. चला तर मग मी करून घेतो वांग्याची भाजी. आता मिरच्या भाज्याला ठेवल्या चुलीवर. आणि लई दिवसाचे दाणेच चालू आहेत नेरा भाजीले. म्हणलं आज काहीतरी नवीन करा. तर आज करणारा मस्त वांगे. 2 वांगे आणले बाहेरून, फार चांगले दिसले पण त्यातलंही सडेल निघलं. आणि तेवढंही बरं झालं. सडेल निघलं तर एवढी भाजी मला काही लागत नाही. त्याला बोलता मिरच्या झाल्या आपल्या भाजून. घेतो आता एवढं टमाटर सांबार कापून.
चला जेवण करून घेतो आता. लय मुख्य धंद्यात माय मुख्य लोकांचे बोलके धंदे असतात, मला मुख्य धंदे करावे लागतात. म्हणून एवढा असा टाईम होते मला जेवण करायला. आणि आज आमची आई बसली जराशी उठून बिहारात जाऊन मानवंद नाही देऊन आली. 500 शिवर राहिले आणि चालू आहे तिचं डबल खाखू खाखू. आमचं तर बकऱ्या आहेत तर मानवंदाला नाही ना काहीच नाही. आमचं हेच चालू आहे. खा, भांडे घासा, झाडून काढा, बकऱ्याले पा, बकऱ्याची चारा पाणी करा. या मग जेवण करायला. आज आणलं मस्त बाहेर जेवण. आणि आज आहे सुट्टीले मला आई जेवण करायला. आणि जेवण मस्त असं चटपटीत बनवलं मी आज. मस्त गरम गरम बनवली वांग्याची भाजी. आणि 2025 मधला घेऊन आली भात, दाणे भात. आणि दाणे होते थोडे ते भाजून घेतले. जेवण करून घेतो मग आता. कपडे लत्ते सगळे काम आज उरकूनच घेतले डायरेक्ट. दिवसाबाद म्हणला आज जेवली मी पोटभर, नाही का. 8 दिवसाबाद आज जेवली पोटभर. जशी तुटून पडली होती वांग्याच्या भाजीवर. आज लोक असं खात होती, खा लागते म्हणून, जास्त जीव थकू नये म्हणून, जास्त तब्येत खराब नाही व्हावं म्हणून. पण आज नवीन वर्षात लय मस्त जेवण झालं आज मला. आता 12 महिन्यात असंच भेटणार आहे वाटते, मस्त मस्त खायला. म्हणजे मस्त नाही भेटलं चालीन, पण पोटभर भेटलं त्यातच समाधान हवं मी. पोटभर भेटलं. लय मोठे पक्वान्य भेटले नाही तरी चालतात, पण पोटभर भेटलं. नवीन वर्ष पोटभर भेटलं वर्षभर की बस झालं आपलं काम. अरे बापा रे, सांडवशील ना मान. उमा पडली मी त्या नांदात. जरासं काम टाकतो म्हणलं. बचला मस्त हात जोडून बसला रे. इकडे पा. आता मस्त मग पोलिसाचा ड्रेस घातला तर नाही काढू दिला फोटो. आता लय जीप दाखवू राहिला रे. एवढी मोठी शिशी सांडवली होती ना बाई. हट हट मला जाऊ दे. मोठं डबर केलं सने अ. चांगले पाहिजे सने आण काय चांगले पाहिजे. हा एवढा गेला कापूस वर. आणि याच्यावर करायचा आहे आता मला थोडासा आराम. रोजचंच काम आहे हे. स्टूल घेऊन चढा लागते, तसं काही चढा नाही लागत. आता जरासा करतो आराम मी. बकऱ्या ये लोक. अरे ओय मरशील रे बाबा. एवढे बोरं खातात. हे बा एवढंसं पिल्लू आहे. बोरं पा कशा खाते आवडीनं. सगळ्या आठवड्या टाकू राहिला सगळ्या याच्यात. बागलीत काढू राहिला आठवड्या. चला मग आल्या आपल्या बकऱ्या घरी संध्याकाळच्या. पिलं बिलं पिऊन मस्त बसेला. पिलं बी पाणी ताण लागली का. बकरी धुयाला चालवलं होतं बा हे पाणी. आल्या की नुसतं चाऱ्यावर भेटतात. हे पाणी प्यायचं काम नाही. बॅनला बकरी घेतो धुवून आणि घेतो दूध काढून. आता या बायाले पाणी पाजायला. तर आता या बायाले पाजायला लागते पाणी. त्या ढसा ढसा पाणी पितात आल्या की वावरातून. सगळ्याच्या सगळ्याच पाहू राहिल्या बिचाऱ्या. किती लवकर कपडे धुतले तरी माझे कपडे काही सोकत नाही. आणि ते सोकवा लागत मला कापसावरच नेऊन. झालं सगळं बकऱ्याचं चारा पाणी. आता एवढे कपडे टाकतो कापसावर नेऊन. कारण घड्या करेल तर काही वाळले नाही कपडे. कापसावर आपस कापसाची गरमी ओढून घेते आणि सोकतात मग कपडे. जरा अंधाराच अंधार पडला. आणि आज मला चहा प्यायचं काही आज मला चहा प्या असं काही वाटून नाही राहिलं. दूध तर काढून ठेवलं मी. बकरीला अलप लावला. सकाळी बकरीला हळद नव्हती लावली, तर आता सध्या बकरीला हळद घेतो लावून गरम करून. जरासा इस्तो आहे चुलीत तर. आणि चला मग तुम्ही पहा व्हिडिओ. मी लावतो बकरीला हळद. व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.